वाकायला झुकायचं जरा बाजूला, 3 ला सरळ, 4 ला 3 ला पुन्हा सरळ, 4 ला जागेवर, पुन्हा स्थिती डाव्या बाजूला करायची, बोलायचं नाही आहे, आसन जरा व्यवस्थित करता आलं तर केल्यानंतर आडवा म्हणजे हात समांतर यायचे सरळ करा, 2 ला उजवा हात डाव्या पायाच्या ठिकाणी लावायचा आहे आणि त्याला 2 ला उजवा, एक हात वरती पूर्ण वरती अशा पद्धतीने घ्या। जास्तीत जास्त वेळ 20 सेकंद राहिले पाहिजे। मन एकाग्र करण्यासाठी स्टार्ट। आज 21 जून आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन। आज आमच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये योगा दिन अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला। यामध्ये सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला। यामध्ये आम्ही योगासनाचे प्रात्यक्षिक आणि प्राणायाम शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये सर्वांनी योगासनं केली। त्यामुळे मुलांमध्ये अतिशय नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं आणि मुलांना आम्ही नियमित घरी जाऊन आपण सतत आईवडिलांसह योगा करावा आणि जागतिक योगा दिन आपण सर्वांनी एक आनंदाच्या उत्साहामध्ये जगाच्या पाठीवरती संपन्न करूया असा एक संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने दिला। बोला सर। आरोग्यम धनसंपदा जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तन मन आत्मा आणि बुद्धी यांचे जीवनाचं सांगड घालण्याचे काम योग करतो। आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी योग करणे महत्त्वाचे आहे। आज दिनांक 21 जून 2024 रोजी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणामध्ये योग दिवस हा उत्साहात साजरा केला। त्यासाठी क्रीडा शिक्षक श्रीकांत वागचौरे, उपशिक्षिका निकिता गायकवाड, इतर सर्व शिक्षक व इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले। माननीय नरेंद्र मोदीजी यांचं जे सांगणं आहे की खेलोगे कूदोगे तो बढोगे इंडिया, त्याच्यामध्ये आज आपण खरं ठरतं आहे। तर सर्वांना माझं एकच सांगणं आहे की हा योग दिवस आज फक्त साजरा करायचा नाही, त्याच्या जीवनामध्ये रोज अवलंब करायचा आहे। शेवटी एकच सांगतोय, जागतिक योग दिन हा फक्त आरोग्यासाठी साजरा करायचा आहे। आज आमच्या सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एनजोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये योगा दिन अर्थात जागतिक योग दिन साजरा केला गेला। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी या योगा दिनाची सुरुवात केली आणि अर्थात शाळांमध्ये तो योगा दिन अतिशय सुंदररित्या घेतला जातो। आज आमच्या विद्यालयात देखील हा योगा दिन घेतला गेला। आमचे माजी प्राचार्य श्री बिरारी सर जे योगाचार्य आहेत त्यांनी मुलांची वेगवेगळी आसनं घेतली। बैठ्या स्थितीतील आसनं, उभ्या स्थितीतली आसनं ही घेतली। मुलांनी बसण्यासाठी आसन आणलेलं होतं आणि त्या आसनांमध्ये विशेष करून पश्चिमोत्तासन, वृक्षासन, त्याचबरोबर थोडे प्राणायाम त्यांनी या तासिकेमध्ये घेतले। मुलांना प्राणायामाची ओळख करून दिली। अर्थात योगासन प्राणायाम हे शरीराला अतिशय आवश्यक आहे। रोगांपासून जर दूर राहायचं असेल तर या आसनांची अतिशय महत्त्वाची गरज आहे आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी ही गरज ओळखूनच संपूर्ण देशाला आपलं शरीर उत्तम कसं ठेवावं, औषध गोळ्यांपासून कसं दूर राहावं याची ही शिकवण दिलेली आहे आणि हा योगा दिन मुलांनाही आम्ही त्या योगा दिनानिमित्त मुलांना योगासनं करायला लावतो आणि त्यातून अतिशय उत्तम अशी भावी पिढी नक्कीच तयार होईल अशी मी आशा करतो। धन्यवाद।